अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय। आज मी आपल्याला कुंकुमार्चन विधी कसा करायचा, खूप जणांचं म्हणणं आहे दादा कुंकुमार्चन मध्ये देवी घटी बसलेली आहे, मग कुंकुमार्चन कशावर करायचा, अन्नपूर्णाच्या मूर्तीवर केला तर चालेल का, सुपारीवर करायचा का, कसा करायचा कुंकुमार्चन विधी आणि ते कुंकू आहे ते कसं वापरायचं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। कुंकुमार्चन विधी हा पहिले समजून घ्या। नुसतं कुंकू बसाबस कुंकू टाकायचं म्हणजे झालं का, नाही, टाकायची पद्धत आहे आणि ते सगळं झालेलं कुंकू काय करायचं त्याची पण एक पद्धत आहे। प्रत्येक गोष्टीची एक विधी असतो, त्याप्रमाणे करायचं आहे। कुंकुमार्चन विधी तुम्ही 12 महिने 18 काळ म्हणजे तुम्ही कधीही करू शकता, वर्षातले 365 दिवस कधीही करू शकता, बंधन नाहीये। देवीच्या खरं जर म्हटलं तर कुंकुमार्चन विधी हा आपल्या घरच्या देवीच्या टाकावर करायचा असतो। कुंकुमार्चन विधी करताना कुंकू हे हळदीचं कुंकू पाहिजे। जी व्यक्ती कुंकुमार्चन करणार आहे त्यांना खाली आसन, स्वतःला बसायला आसन पाहिजे, आसन, परत आपली जपमाळ आणि कुंकू हे हळदीच कुंकू पाहिजे। स्वतः कपाळी आपण हळदी कुंकू लावायचं, हातामध्ये काचेच्या बांगड्या, आपण ज्या हिंदू माता वगैरे ज्या सगळ्यांच्या जे आपला जो भारतीय पेहराव आहे त्याप्रमाणे साडी असेल, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या। कुंकुमार्चन विधी पुरुष सेवेकर करू शकता का, हा करू शकता, काही प्रॉब्लेम नाही। कुंकुमार्चन करताना कुंकू आहे हे ह्या बोटात घ्यायचं, ह्या बोटात, ह्या 2 बोट, ह्या याच्यामध्ये तुमचं जेवढं बसेल तेवढं थोडं थोडं कुंकू टाकायचं। खूप जण खूप कुंकू टाकतात, मंत्र म्हणतच नाही, मनातल्या मनात म्हणता, नाही, मोठ्याने म्हणायचा मंत्र। कुंकुमार्चन विधी आता तो मुख्यतः करून टाकावर असतो, पण आता नवरात्रीमध्ये घट बसलेले आहे तर तुम्ही कशावर करू शकता, तुम्ही सुपारीवर करू शकता। कुंकुमार्चन विधी तुम्ही सुपारीवर करा किंवा अन्नपूर्णाच्या मूर्तीवर कुंकुमार्चन विधी करू शकता। एक डिश घ्यायची, एक पाट घ्या, डिश घ्या, त्याच्यावर तांदूळ ठेवा, अन्नपूर्णाची मूर्ती घ्या किंवा सुपारी घ्या, त्याच्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। कुंकुमार्चन करताना कोणती सेवा घ्यायची, कुंकुमार्चन करताना महाराजांचा जप घ्या 24 वेळा, नवार्णव मंत्र 24 वेळा घ्या किंवा एक माळ घ्या, सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणू शकता, सिद्धकुंजिका स्तोत्र घ्यायचं, महालक्ष्मी अष्टक घ्यायचं, देवीची 108 नावं घ्यायची, एवढं जरी तुम्ही घेतलं आणि श्रीसूक्त घ्यायचं, एवढी जर तुम्ही सेवा केली तर तुमची कुंकुमार्चनची सेवा आहे ती पूर्ण होत असते। परत एकदा मी सांगतो की सगळ्यात प्रथम महाराजांचं 24 वेळा नामस्मरण करा, महाराजांच्या नावाने पण कुंकुमार्चन करायचं, नंतर नवार्णव मंत्र म्हणायचा, एक माळ नवार्णव मंत्र म्हणायची, त्यांनी कुंकुमार्चन करायचं, मंत्र म्हणत राहायचं, ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चय, ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चय, असं म्हणून हळूहळू हळूहळू टाकायचं, असं जोरात नाही टाकायचं, सगळं असं नाही सोडायचं, हळूहळू टाकायचं। नवार्णव मंत्राची एक माळ घ्या, सिद्धकुंजिका स्तोत्र एक वेळा घ्या, महालक्ष्मी अष्टक एक वेळा घ्यायचं, देवीची 108 नाव आहे ती घ्यायची, बस। मग आता कुंकुमार्चन विधी तुमचा झाला, मग झाल्यानंतर काय करायचं, ते कुंकू आहे ते सगळं पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं, मूर्ती स्वच्छ करून घ्यायची कुंकवाने, झटकून पुसून घ्यायची, मूर्ती असेल, सुपारी असेल, त्याला परत शुद्ध पाणी टाकायचं, शुद्ध पाणी टाकल्यानंतर पंचामृत टाकायचं, दूध दही मिक्स करायचं, ते केल्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची, कुंकू हे बाजूला काढायचं, कुंकू बाजूला काढल्यानंतर ते कुंकू पॉवरशील आहे, शक्तिशील आहे, कारण की आपण त्याच्यावर श्रीसूक्त असेल, नवार्णव मंत्र असेल, सिद्धकुंजिका स्तोत्र असेल, महालक्ष्मी अष्टक असेल, महाराजांचा जप असेल, ही सगळी सेवा आपण त्याच्यावर घेतलेली आहे, ते पॉवरफुल आहे। ते कुंकू महिलांनी किंवा पुरुषांनी रोज कपाळी लावावे, रोज त्या कुंकूचा वापर असा करा, रोज कुंकू ते कपाळी लावायचं। टिकल्या असेल ते टिकल्या लावणं बंद करा आता,
कुंकू तुम्ही कपाळी लावा. ज्यांना मायग्रेनचा त्रास असेल, कोणाचं अर्ध डोकं दुखतं, कोणाचं पूर्ण डोकं दुखतं, कोणाचं सगळं डोकं दुखतं, तर तुम्ही जर कुंकुमार्चन जर केलेलं कुंकू आपण स्वतः ते आपल्या आपल्या कपाळी जर लावलं, त्याचा खूप फरक आहे. डोकं शांत होतं. पुरुष सेवेकरणी पण लावलं पाहिजे. जर एखादी महिला जर करत असेल घरी कुंकुमार्चन, तर आपल्या घरी मुलं असेल, वडीलधारी कोणी असेल, नवरा असेल, सगळ्यांना कुंकू लावून जायला सांगा. एका डबीत तयार करायचं, त्यांना द्यायचं. नुसतं कोरडं लावलं तरी चालतं. आता कुंकुमार्चनचं कुंकू आपण केलेली सेवा दुसऱ्याला दिली चालेल का? नाही चालणार. प्रत्येकाने आपली सेवा आपली स्वतः करा. राईस प्लेट नको, आयतं नको, म्हणजे दुसऱ्यांनी सेवा केली तुम्ही त्यांचं फक्त कुंकू घेताय असं नको. तुमच्याकडे जर जास्त कुंकू झाला असेल, खूप जण कुंकुमार्चन करताना दर पौर्णिमेला कुंकुमार्चन करू शकता, दर शुक्रवारी कुंकुमार्चन करू शकता, दर पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवारी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पण करू शकता. जे दसरा असेल, दिवाळी असेल, गुढीपाडवा असेल, सगळ्या सणाला आपण करू शकता. माता भगवतीची सेवा येते. आणि ते कुंकू जर जास्त झाला असेल तर तुम्ही काय करायचं, ते कुंकू तुम्ही आपल्या जवळच्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन ते कुंकू तिथं ठेवून द्यायचं, देवीला अर्पण करून टाकायचं. कुंकू देवीला जर तुम्ही अर्पण केलं तर त्याची आपली सौभाग्य वाढत असतं. महिलांचं सौभाग्य वाढण्याचं आहे. कुंकू तुम्ही देताय देवीला, तसं सौभाग्य वाढेल तुमचं. अजून कुंकुमार्चन हे कधी करावं? कुंकुमार्चन तुम्ही सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता, कधीही कुंकुमार्चन करू शकता. घरच्या घरी कुंकुमार्चन करायचं आहे. नवरात्रीमध्ये टाक न हलवता तुम्ही मूर्तीवर, म्हणजे अन्नपूर्णाच्या मूर्तीवर किंवा सुपारीवर कुंकुमार्चन करायचं. आता जे व्यक्ती सुपारीवर कुंकुमार्चन करतील त्यांनी ती जी सुपारी आहे ती कोजागरी पौर्णिमेला ती सुपारी वापरू शकता. तीच सुपारी तुम्ही महालक्ष्मी पूजनाच्या वेळेस वापरू शकता. ती सुपारी तुम्ही तुमच्या कपाटामध्ये, तिजोरीमध्ये ठेवू शकता. आणि महिलांनी आपली पर्स असेल, पाकिट असेल, पुरुषांचं पाकिट असेल, महिलांची पर्स असेल, त्याच्यामध्ये छोटी पुडी करून कुंकुमार्चनचं कुंकू छोटी पुडी करून आपल्या पर्समध्ये ठेवायचं. म्हणजे तुम्हाला कसल्याही प्रकारचा बाहेरचा त्रास, धोका होणार नाही. आणि जो व्यक्ती, जी महिला कोणी असेल, ती जी कुंकुमार्चन केलेलं कुंकू जर आपल्या कपाळी रोज लावत असेल तर तुम्हाला वाईट शक्ती, नजर बाधा काहीच होणार नाही. तर माझा अनुभव आहे, काहीच होणार नाही तुम्हाला. फक्त मनापासून आपण सेवा करायची, काहीही होणार नाही. आपल्या घराच्या बाहेर पडताना आपले कुलदैवत, कुलदेवता, आपले पित्र, आपले गुरु आणि आई वडील यांचा नमस्कार करून तुम्ही बाहेर पडा. ती महिला असो, पुरुष असो, तुमच्या केसाला, पुरुष असो, तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. म्हणून झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.